दीपकैशी प्रकाशने प्रभा उज्ज्वलला दिशा गगना अतिश शोभा काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरणे तुझी मूर्ती कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद वाळीता आरती करिता तेज प्रकाश देवैनी धीने तेजे विनायका एकी जनाने काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरणे तुझी मूर्ती शिवानी तुझे काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरणे तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली शेक नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मिळला एका एकी जनाधनी काकडारती माझ्या कृष्ण सभागिया
चराचर मोहरले तुझी मूर्ती पहा मला विठाला विठाला शेवटच्या करून कल्पना आहे वारकरी सम्राटचा पाया नाट्य वाहिले वारकरी सम्राटचा खरंच तुकाराम बाबा आहे वारकरी सम्राटचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी सम्राटचा खाप एकनाथ बाबा आहे थोडं उलट केला ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खाप आहे आणि ज्याचा शांती खाप आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणार नाही हे आपल्याला घेणार नाही का वाक्य आहे का हे सात विचारली जात नाही वय विचारलं जात नाही पैसा विचारला जात नाही कोणी या विठ्ठल म्हणा जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही स्त्री नाही पुरुष नाही गरीब नाही श्रीमंत नाही कोट्याधीश नाही झोपडीतला नाही भिकारीतला नाही रोडवरचा नाही कोणी या ते व्यक्ती जरी आले तरी अख्ख्या कुळाचा उद्धार करून मातृ पितृ भात्रा समुद्र अपार चतुर्भुजनर होऊन गेले याचं कारण आहे जगातल्या सगळ्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे ते शब्द आहे ज्ञानच देव आहे ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि ज्याला ज्ञान आहे तो देव आहे पण तुम्ही म्हणा आम्ही माणसं आयुष्यभर माणसंच राहणार आता उलट समजा माणूस म्हणूनच आपल्याला जगता आलं नाही देव व्हायचं काय समज माणूस होऊनच जर आपण ते जगत नाही तर आपण देव झाल्यावर काय करू पहिल्या घरी गेल्यावर कल्पना करा तुम्ही 10 मिनिटं देव झाले तुम्ही काही करा हे पुन्हा उलट फिरा ज्ञान देव ज्ञान आहे त्याला ओवी आहे का पाहिजे 12व्या अध्यायात असं म्हणताय ओवी क्लिअर करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना भाऊन बाबा म्हणतात शब्दजरांनी काय का त्रिपुटी येतात त्रिपुटी अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे पुन्हा उलट फिरा रियाज केला तर भगवान आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे व्यायाम केला तर पैलवान आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लीनता ठेवली तर व्यापार आहे कष्ट केली तर भाकर आहे भगवान बाबा सारखं भजन केलं तर देव आहे पुन्हा उलट करायचे समजायला पण वेगळे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे एवढं 12व्या अध्यायाचं आहे पण 10व्या अध्यायाचं म्हणणं इथं थोडं उलट आहे 10वा अध्याय असं म्हणतो आतापर्यंत बोंबलं घेणाऱ्याला देव भेटणार नाही का बायका करून सोडा गेला बोंबलं देव भेटणार नाही लावा कण कोणीकडे खाजोरी तिकडे शिका देव भेटणार नाही काळा ट्रिपा त्याला काशीला मारत देव भेटणार आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटणार
उपवास करणारी जी लोक ही चक्रम लोक आहेत. 15 दिवसातून आठवड्यातून एखादा उपवास डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी ठीक आहे. महाराष्ट्रातले म्हणून वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे. महिनाभर श्रावण या बापाला झाला होता. महिनाभर अन्नपडे सगळे चालू काय उपास. मला जगात सांगा हे मित्र उपाध्याय आवडून घ्या काढून ठेवा. चला थोडं किचकट आहे पण ठीक आहे. जगात मला एखादा ग्रंथ दाखवा हे की उपवास करणाऱ्याला देव भेटला. जगातल्या सगळ्या संतांचा सर्वे केला तर संतांनी 3च कामं सांगितले. भजन करा, चांगलं वागा, देव भेटे. जगातल्या एकाही संतांना सांगितलं नाही करा पारायण, मला उपाशी. जगातल्या एकाही संतांनी सांगितलं नाही 16 कर, पूर्वा काम गीता सप्त्यांना. जगातल्या सगळ्या संतांनी एकच सांगितलंय, वाक्य फायनल करा, कर्म हा देव आहे. हे दिवी देवाची पूजा आहे. कीर्तन प्रेमीच्या देण्यापासून करा, देवाची पूजा आहे. शेतकरी काय करा, 18 अध्याय. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तो निशावे. गाय पाळा, बैल पाळा, काळ्या आईची सेवा करा, मोठ्याच्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, भजन करीत मारा. हा तुमचा धर्म आहे. दुकानदार काट्याला झटका न मारता कामवा. नोकरीवाले पगारावर भागवा. पापाचा पैसा घरात आणू नका आणि ईडी पोरं पैदा करून गाव बिघडून देऊ नका. तर तुमच्या घरात पापाचा आला काही याला पैदा झाला. ज्याच्या घरामध्ये चालतं, महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. तिथं 2-4 जण आहे. तुम्ही घर किती लावा, तुमचं वाटलंच याचं कारण आहे. तुम्ही म्हणाल का म्हणे, तुम्ही म्हणाल असं का म्हटलंय. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. गरिबांचा तळतळा घेऊन इस्टेट कमावणं ही आसुरी संपत्ती. जेवढे कोट्याधीश लोक झाले महाराष्ट्रात आतापर्यंत एक माणूस घरी मिळाला नाही. सगळे हॉस्पिटल आणि भारताला त्यांच्याजवळ 3 घालत होते, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि 3 घाललाय माहित नाही, हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तू काही बिबट्या होता. ते झुंज नव्हते, ते गरिबाचा तळतळाट होते होते. हो, म्हणून भावनंद बाबानं हे झोपडीपासून तर मुस्कुडीपर्यंत देव नेऊन ठेवला. हे ध्यानात ठेवा. आयुष्य फक्त लोकांना भजनाला लावावा म्हणून भगवान बाबांचं नाव महत्वाचं केलं. गरिबीतला गरीब माणूस संध्याकाळी विठ्ठल म्हणून झोपला पाहिजे, याच्यासाठी भाऊचा बाबा होता. काम म्हणून त्यांनी परमार्थ करायला सांगितलं नाही तुम्हाला. इडा बोंबलं असं सांगितलं नाही. म्हणून ओवी भेट करा. अभ्यासापेक्षा साहित्य घ्या आणि ज्ञानापेक्षा साहित्य देवाचं घ्या. आता ओवी उलटी फिरवायची आहे.
हे आतापर्यंत बोंबलत घेणाऱ्यांना देव भेटला नाही, पण चांगलं कर्म करणाऱ्यांना देव भेटायला आल्याशिवाय तुम्ही चांगलं वागा. पाच कोणात मग आरती म्हणा, दुधात पाणी घाली वाटत म्हणा, नाही नाही चांगलं वागा हाच देव आहे आणि हाच भगवान बाबांचा वामन भाऊचा संदेश. मी आपल्या श्रद्धेने काय असे सांगितलं ना, आता उलट फिरा डावा ते असं म्हणतो ते ओळी भेटवा ना, दोन शब्द झाले पडतं. आपल्या समेक्षा ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा साहित्य देवाचं ज्ञान आहे आणि कर्म हाच देव आहे. आता डाव्या त्याचं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे असं देवाचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे ते उलट आहे, म्हटलं का म्हणा, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. पैसा आला ऊत आला, ऊत आला प्याला, प्याला प्याला आता मला उलट करायचं. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांच्याकडे संपत्ती होती दया होती त्यांना भाऊ बाबा म्हणतात. बारीक अभ्यास करा. 5-10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी भाऊची बाबाची पुण्यतिथी थोड्या मंदिरात व्हायची, भजन करायचे, फोटोला हार घालायचा, आरती करायची, पुण्यतिथी. या 10 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर भव्य दिव्य सप्तेली भाऊची पुण्यतिथी. खेड्यात होते असं नाही, शहरात यायच्यापेक्षा भयानक. मुंबईला कोपऱ्या कापऱ्यात सप्ते चालते एवढी मोठी. आता मी 10 दिवस तेच काम करतो. 10 दिवस माझ्या मग भाऊची मध्ये अजून उद्याच्या परवाच्या दिवशी. पण सत्य याच्यापेक्षा मोठे व्हायला लागले याचं कारण भाऊंची श्रद्धा लोकांची वाढली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संतांच्या चमत्काराची ताकद लोकांना कळली. हे बिचाऱ्यांनी एकटेने पंगत घातली का भगवान बाबाची अनुभूती, त्या काल्याची पंगत आहे का भगवान बाबाची अनुभूती आहे. आज एवढ्या पोरांनी एवढा मोठा तरुण मंडळाने सत्ता केला, भगवान बाबाची अनुभूती आहे. आम्हाला बाबाचा आशीर्वाद आहे, आम्हाला कमी पडणार नाही म्हणून केल्याशिवाय. आणि जे देत नाही ते इतका भाग्यवान कोण दिसते. मिळवणीच्या बाळपणाची बिलं भरायची आणि कोण्या खायची फालत व्हायची कोणी, उदाहरण व्हायची कोणी, वनवास व्हायची कोणी, वाट पिकवायची कोणी. काही ना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बस निम झाले पुन्हा एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा जगतच का आला मला. एकच गोळी घेईन का मोकळं त्यांना काय वापरायला मागते. शिळीच्या गळ्यातलं सर किती, शिळीच्या गळ्यातलं सर किती लोक तर कॉल देणार. गायच्या काशीचं कुठे किती चिटकलं तर कधी दूध देणार आहे. आणि काळातला बिलू किती धरला तर कधी फुलांचा सुकून घेणार आहे. आणि उसाला किती लाभ तुरा आलं तर काय फायदा. तसे तुझे 4 राहणे 6 पंप 9 बार काय लागलायचं तेव्हा तू पिऊन झोपतो. इष्टिकेला काय करतो आपलं कपाट भर नाही तर काही घरात माणसं कुटीच्या गाड्यात फिरायला काही हात झाला. कुटी म्हणजे 100 लाख. म्हणजे आपली कुटी नाही, आपली कुटी म्हणजे तंबाखूची कुटी काय त्याच्या रोपात हरवली त्याला रोप उपटलं पण कुटी सापडवलं. त्याच्यामध्ये डायरेक्ट कुटी म्हणजे जुन्याची कुटी द्यायची. कुटीच्या गाडीत उतरणारा माणूस आणि या महाराष्ट्रात दाखवा तो फक्त हसताना दाखवायचा उतरताना हसत नाही. ते मागून म्हणून घ्या त्याला लावा हसताना तरी उतरलं ना. अरे काय रोग झाला तुला, काय मुळव्या दुखत हास ना काय तरी. आणि ते आम्हाला भेटत महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. इथं आमच्याच घराचा माग्या झाला तुझ्या घराचा. पण आम्हाला वाटतं पाया पडायचे 5-10 हजार मिळतील. चला चलो थोबाड वाशी लागली त्याच्या. त्याच्या घरी गेलं ना, महिला म्हणलं 5 कोटीचा रस्ता बंगला आहे त्याचा. 5 कोटी. ते झुंबर आहे ना लाईटचं झुंबर,
तेच 2.5 कोटीच आहे. आणि फ्रीज अख्ख्या गावाची दिशी लावून बसले एवढं फ्रीज. टीव्ही अख्खं घर दिसत त्याच्यात. बायकोला 3 कपाट साड्या सोन्यानं वाकेल. जर पावसाळ्यात नेली आणि ते सोपा शेत द्यायचे. त्याच्यावर जर माणूस बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला पुन्हा वर्गाला एक माणूस नाही खाली. आणि ते आमच्या शेजारी बसताय. महाराज महाराज आपला चहा गुजर राहतो. काही बोलताय काही बोलले होते मी चहाचं दाम दिले तर म्हणायला आपलं म्हणायचं खरं आहे. महाराज आता हात बदलत बरं का माझी पान ऐकलं. महाराज महाराज पण काय करता. एकुलते एक पोरगे दिशी म्हणून खलास झालं. येतं काहीच नाही महाराज. एकुलते एक पोरगी 8 दिवस झाली म्हणून किती घालत आहे. महाराज या सर महाराज याच काय काहीच करू नको. मी बाहेर गेलो का भेटून दे काय नको. अरे 5 कोटीचा बंगला बांधला पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं भांडे घासणारीचा मुलगा फौजी आहे. इथं मेंढ्या वळणाऱ्याचा पोरगा कमांडो आहे. मी अभ्यास करा. काही काही आया इतक्या भाग्यवान आहेत. एक मुलगा आहे पण मिलिटरीत आहे. अशा आयांची सत्कार केली पाहिजे खरे. एक मुलगा आहे मिलिटरी जायला निघला डोळ्यात पाणी आलं. ताई जवळ आली डबा दिला बांधून लोणचं मिरची. गाल वाढला त्याचा गाल. डोळे बस माझं दूध प्याला येतो. आतापर्यंत कोणत्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत. आतापर्यंत कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत. कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलिटरीत. पुढे इथे घालू शकत नाही. त्यांनी फक्त देश वाचवायचा. आतापर्यंत जगाचा जर अभ्यास केला तर हा देश फक्त दोघांनी वाचवला आहे. एक शेतकरी आणि 2 गरीब. इथं हवालदारापासून सुरुवात करा. होमगार्ड हवालदार पोलीस PI API 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 वायुदल सैन्य दल नौदल सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. हा देशच त्यांनी वाचवलाय. फक्त हे फक्त का पाच द्या. यांना सांभाळायला शेतकऱ्याचे ते एकटी फिरू शकत नाही. एकटी कशी फिरते. 7-8 पुढं 7 मागं काय काय परत ओवी फिट करा. जाको रे बरे पटकन जा पटकन. ओवी फिट करा. अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा मोबाईल बंद करे. अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आणि जे झाले ते भाऊ बाबा आहे. आणि शेवटचं वाक्य कर्म हा देव आहे. 3 ओव्या संपल्या. अजून अभंगाला सुरुवात नाही. आता कीर्तनाला सुरुवात. आपली तुमची 1 वर्षाला गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे कीर्तनाला 3 सूचना आहे पहिल्या तरच कीर्तन सुरू होईल. दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. लांब बसायचं. परत जेवायचं वाटलं तर चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचं. तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं यायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत नाही तर काहीच करणार नाही. पहिल्या 3च वह्या काढल्या नाही. पुढं काय करायचं. आणि तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार. पण मी गेलो का नाहीचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं मला काय समज. तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. हे बा देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. तो का
बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भोपाळीच्या मालिकेतला शेवटून 2 नंबर पैवरून 2 नंबरचा अभंग आहे. आणि हा अभंग 2 जगांच्या पुण्यतिथीला प्रिय असतो. मी 3 महिने झाले काकडा हरिपाठ सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तन करीत नाही. दिवसभर 3 करतो, 2 हरिपाठन 1 काकडा. कारण आता हे हरिपाठन काकडी राहिलेच नाही. फक्त देवळं बांधून तुला जखमा नाही. काही म्हातारे ते इतके दरिद्र येऊन भर देवळात होताने पडतात आणि हरिपाठाचं आम्हाला घरी निघालं. कौरवांच्या तून पळून गेलेली राक्षसाची अवघड भर चांगल्या खाजीत उताना पडतो देवळा आणि हरिपाठाचा टाइम झाला. चला ती वळती भजने ध्यानात ठेवा. कधी सगळे भजने आजच्या रात कधी भजन करायचं. भजन ऐकलंय 10:30 आजच्या रात एवढा तर बावला तर मुळे खातो एकच गवळ म्हणत देवाला झोपायचं का पंचाल उताने पडेल चालू भजन हे हे बा कीर्तनाला मी उभा आहे ना. मी आतून प्रसन्न पाहिजे, बाहेरून नाही. तुमचं मन प्रसन्न असेल तर कीर्तन भजन कधी मी कीर्तन सोडून इकडे तिकडे करायचं नाही. ही 5 बादशाची भजन करायची नाही. त्याला बोर झालं त्याची बायको तू बाई तुझा काय समज तुला विचारलं होतं चालेल ठोबाल वाशीत कट्टीन हातुरी ना त्याला वाड्याला आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि त्याच्या दारात जाऊन येवलायचं. नामदेव आपण झाला. नामदेव गौरव आहे. तुम्हाला एक माहिती आहे का जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे. अजून कधी उपाशी नाही. आता हे एवढे टाळकरी काही वट सुद्धा आठवते नाही. जेवण आहे म्हणून उद्या 1000 वर्ष आहेच पण हलू नाही तर नको. या जगाला उभ्या आयुष्यात माळकरी हा कधी उपाशी मिळणार नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस देवळात येऊन बसलं तरी जेवण आहे. नुसतं जेवण नाही, काय खायचं विचारू नाही जगातला. आणि कोणते बुट साधायची त्याला गरज नाही. वारकरी हा मुळातच श्रीमंत माणूस. त्याला काय करायचं. अख्ख्या गावची देवळं त्याची कटाळाला झोपला त्याला काही विचारायचं का आधार कार्ड लागायचं का पॅन कार्ड. त्याला काय केलंय या कटाळाला चालायचा. अख्ख्या गावची देवळं त्याची. कोणत्या घराचा नुसता बाईला माऊली म्हणलं तरी ताब्यावर पाहिजे. जे हरी म्हणलं तरी बाबा चहा घ्या. आता चहा नको बाई. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी. माळकऱ्याला पैसे कुठं चालायचे त्याला बुटाची पॉलिश करायची कुठं टाकायचं नाही. कारण आपण भिकारी नाही. पुढे जर भजन केलं ना परत नामदेवापत्र झालं होते त्याचा तो बाई ताशी जणी हे घाली जणी मालिका पाहिजे आपण काय भिकारी बिगारे पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली पण जगाचं कल्याण केलंय. कोणी उठायचं हे चालतंय. काकडा आणि हरिपाठ पाया पडून शब्द पटलं तर हा म्हणा. पेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही तो वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठन काकडा केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो हे नक्की. हरिपाठ आणि बिगर हरिपाठन आणि बसलेले माळकरी बेळकरी घरात जेव्हा कीर्तनकार कोणी असलेलं पाया पडतो तुमच्या हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ कधी उड्या मारून म्हणू नये बरं. 27 अभंगाला कधी फाशील उड्या मारायचं नाही. 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाही. कधीच नाही. 27 अभंग शांत म्हणायचे.
का हे का का 27 अभंग लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. जरा विचार करा, 15 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. या जगात ज्ञानोबा आहे असे संत झालेत महाराज. असे संत हे कशांना कोणाचाच आधार नाही, ते विश्वाची आई आहे. आईचा आधार नाही ना, बापाचा आधार नाही ना, प्रेमाची भाषा नाही ना, पाठीवर थाप नाही, प्रेमाचा शब्द नाही, नुसता प्रेमाचा शब्द नाही. माधुगरी लोकांनी दिली तर यांनी त्याच्यात माती टाकले. तेच 22 वर्ष तेच 22 वर्षाचा बाळ आज विश्वाची आई आहे. आणि 22व्या वर्षाच्या कोवळ्या पोराने लिहिलेला हरिपाठ 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला पाठ करता आला नाही. तुम्ही किती शिकले शाळा? ज्ञानेश्वरीची एक ओवी सृष्टी निर्माण झाल्यानंतर अजून कोणाला कळली नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी आज भजने झाला तेव्हा हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट अवघड आहे. हरिपाठाची एक ओळ करायला एक जन्म लागतो. आता तुम्हाला हे हरिपाठ ओळ कामून लागतं कानाला? या चाली बिली आहेत ना, याने कानाला थोडं बरं वाटतं आणि ते मंजूर वाटलं का माणसं तुला सुरुवात करतात आणि हरिपाठ चांगला झाला म्हणतात. हरिपाठ सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे शोध लागले, विमानाचा लागला, टीव्हीचा लागला, मोबाईलचा लागला, इंस्टाग्रामचा लागला, फेसबुकचा लागला, कॉम्प्युटरचा लागला, लॅपटॉपचा लागला, जेवढे शोध लागले आतापर्यंत ह्या जगात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कोणाला करता आलं नाही. हे जगातला चमत्कार नाहीये, हा विश्वातला चमत्कार. हा जगापुरता विषय नाही, हा विश्वात आहे. आणि या विश्वात ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ चिंतन कोणाला मांडता आलं नाही. कोणी चूक काढून दाखवा, तुलाही पंडित आहे ना, काय ज्ञानेश्वरी तू बसल्या जरी ज्ञाना. तुम्ही इतर ठिकाणी टीका करा, इतर ठिकाणी कॉमेंट करा, एका ठिकाणी खंडन करा, पण हरिपाठ ज्ञानेश्वरीवर खंडन करा नाही. तुम्हाला काय ज्ञानेश्वरी अमृताच्या 9 रसाने भरलेला समुद्र म्हणजे आणि 9 रसाने भरलेल्या समुद्रातून तुम्ही किती बादल्या काढा, किती बादल्या पाणी काढा, समुद्र भरलेलाच आहे. किती जन्माला आले मेले हरिपाठ सांगत असा. हे चित्रपट आले बी, गाणे आले बी, नाटककार केले बी, मेले बी, कोण तपास करतो? सकाळी सिनेमा निघाला, दुपारी फ्लॉप. सकाळी गाणं तो आप्पा आलाय की गेलाय? आप्पा आलता मागच्या महिन्यात, गेला आप्पा. आप्पा गेला ते झिंग बुम बुम करीत आलं ते गेले. गाणे किती गेले, कविता किती गेल्या, पण रूप पाहता लोचनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तसाच आहे. शाळा किती गेल्या, शाळामध्ये गुरुजी मेले, शाळेचं काय गुरुजी, शाळा काढणारे मेले, शाळा गेल्या, पण योग्य 28 चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आणि ते लिहिणार बाळ, हरिपाठ लिहिणार बाळ आणि ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ वय फक्त 22 वर्ष. महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला आणि मेमरी कार्डातल्या पॅन ड्राईव्हवर तुमचं पोरग नाचतंय, तरी तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जाता आणि गॅदरिंगला पुढे बसून तुमच्या पोराचं गाणं ऐकता. तुमचं पोरग स्टेजवर गायला आलं का सगळ्या महिला कमून तुमच्या डोळ्याची कळ ओली होते, आनंदाने दुःखाने नाही का? अरे तुमचं पोरग मेमरी कार्डच्या गाण्यावर नाचलं तरी तुमच्या
तुझ्या डोळ्याची कण ओली झाली. ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्याने 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला आणि ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्याच बाळाने 9033 ओव्यांची ज्ञानश्री लिहिली. आणि विश्वात त्याच्यावर चूक कोणाला काढताय. आपल्या बाळानं 15 ऑगस्टला भाषण केलं तर आपली आई त्याच्या तोंडात साखर म्हणते, त्याचा बाप त्याला चॉकलेटचा पुडा आणतो. ज्याला कोणीच नाही ते बाळ विश्वात आई झालं. का आपण हरिपाठ पाठ करू नये? का ज्ञानेश्वरी वाचू नये? गाड्या घेण्यात, बंगला बांधण्यात, बायको करण्यात, पोरं पैदा करणं हातात पडा का नाही? मला 40,000 पगार आहे. अरे नामायका तुला 10 लाख भरले, त्याचं व्याज 40,000 आहे. तुला पगार कोणी सांगितलं? तुला 10 लाख तो नोकरी लागायला भरले, जर पैसे न भरता जर तुला पगार असेल तर तो पगार आहे. तुला 10 लाख भरले आणि 4% शिलिंगला 40,000 व्याज होते. तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेब कसं मला दिले? साहेब 10 लाख वापरतोय, तुला 40,000 देतोय. तू त्या 40,000 सासरवाडीचं कल्याण करतोय, तू तरी काय दिवाला? तरी तो म्हणतो मी सुशिक्षित. तुला काय कळत मग सुशिक्षित होऊन? तुझी बायको फक्त चपातीला पोळी म्हणते आणि तू बायकोला मॅडम म्हणणारा कधी? बायकोला मॅडम म्हणते तुला मॅडम ना म्हणला बायकोला फरक पडतो. शाळेतले मुलं मॅडमना मॅडम म्हणतात का? ती त्या मुलांना ज्ञान देते, तिचा तो अधिकार आहे. आणि तुम्ही तुमच्या बायकोला मॅडम तुम्ही करते. तुम्हाला एवढं खाली वागायला काहीच वाटत नाही काय ना? माझ्या पुढे बसलं खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. अरे 30 वर्ष गेले माझे लोकांच्या शिव्या खाण्यात. पड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून टाकल्या. असा माणूस नाही आला का त्याला मला बोलायला लावला. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोल. त्यांनी काय बँका लुटल्या का, चोऱ्या केल्यात का, काय भ्रष्टाचार केले काहीच नाही. फक्त एकच गुन्हा, त्याची फळं बघ, तो फळायची नाही. रोज नवं लफड आहे आपल्या मोठी. उठलो का लफड सुरू. आज बाईला बोलला, उद्या गाण्याला बोलला, आज बोकड्याला बोलला, उद्या शिळीला बोलला. या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. या जगात खरं बोलायचं नाही. साहेब म्हणले बैल गाभण, आपण म्हणायचं चालला. असंच म्हणायचं आपण. ओवी फिट करून देतो आणि काकडच बसायचं. मला थोडा किचकट आहे, पण हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी जिवंत मोक्ष देतात हे बाकी तुम्हाला मान्यच करावं. मग भावनिक बाबांनी काय केलं? हेच केलं ज्ञानेश्वरी. आज तुमची पोरं का होईल आज एवढा मोठा कार्यक्रम करतात, पंगत घालतात, भाऊ श्रद्धा कोणाला सत्य करायला सप्ताह कोणाला वेळ पण नाही याच्याकडे सत्य करायला. सत्य युक्त काही नाही. आता त्याच्या करता आज मालिकेतला अभंग काकडेच्या मालिकेतला कुंपळीच्या मालिकेतला आहे. आता अभंगाला सुरुवात करायची. फक्त तुम्हाला पहिल्यांदा थोडं बोलावं लागेल तर आपण कळेल. पण पाया पडून भाऊच्या भावाच्या पुण्यतिथीला सांगतो, हरिपाठ पाठ केल्याशिवाय बोलू नका. बाईक सांगायची असेल हॅलो हॅलो मला मुलगा झाला काय मिरवणूक करायचं का? आतापर्यंत मला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अशा गावात तू एकटाच ना रे का? अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होता रंग बदलून
तुला एकच झाला तर पोरग पालतं पडायला लागलं का ते तसला पोर मुताला पडायला लागलं का ते तसला पोर दात वाचवायला लागलं का ते तसला पोरग तुला हाताला ते तसला धुई मोबाईल चालू झालं बंद करा कॅमेरा फिरून ठेवा नाही तर मग आमचंच ऐका ना आमचाच गेम करा आम्ही जीवनाला कधी घालून खाली भावना दुखावल्या टीआरपी नाही घ्यायचा गेम आमचा करायचा पैसे द्याल ना लोकांनी क्लिक टाकल्या पाहिजे पैसे द्याल ना आणि आपला गेम हा धंदा आहे माझा आणि वरून खाल्लं ना का बातमीला वरून आहे वरून कुठं आले तुझ्या चेकिंग मोबाईल होता ही विचित्र माणसं आहे आणि यांची स्थिती आहे खरं बोलणारा गेम करणार आतापर्यंत जेवढी माणसं खरं बोलली ना हे जगूनच देणार नाही आता मी उगाच निर्लज्ज माणूस म्हणून जिवंत आहे दुसरा मिळालाच असा खरं बोलल्याची लई लपडी मोगली महाराज नाही आयुष्यात नाही नाही मिटायचं पण दुःख नाही काढले आपण खरं बोलायचे खरं खरं चालू मला सांग कोलगेटनी जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही म्हणती हे मला पोषण देते आता काय बोलायचं मी म्हणतो देऊ दे तू लावी ती कुठं असं जर आपण बोललं तर हे म्हणते जाहिरातीवर टीका केली म्हणलं काय जाहिरातीवर 5 वर्ष कीर्तनात मोकळं झाली आणि शाळेतले मोबाईल बंद करा विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद करा शिक्षकांच्या सुद्धा विद्यार्थ्या शाळेत मोबाईल बंद करा तर यांनी बातम्या टाकून मला आरोपी केलं आणि आता कशी कॅमेरे बसवले सगळ्या शाळेत आता सीसीटीव्ही आता कॅमेरे बसवले सुट्ट्या लागल्या पोरं आले ना उतरली वायरी खाल्या कॅमेरे आपला गेम करायचा एवढ्या गरिबांच्या मुलींच्या छेडखाली सगळ्या होत्या त्याला कारण हे जर सावध झालं असतं तर घडलंच नसतं नाही शिक्षकाला बोलायचं नाही विद्यार्थ्याला बोलायचं नाही शिक्षकाला बोलत नाही काही गेम बोलायचं नाही बोलला या जगात जो बोलला त्याचा आवाज काही नाही शाळेत हे पुढे निघायचं मला 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निघाले झाले एक शब्द सुद्धा कोणी बोलत नाही एक गावातला पुढारी सुद्धा कधी शाळेकडे डोकून पाहत नाही कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा माहितच नाही आम्हाला त्यांनी म्हणतो 2दा जात शांतपणा करा शाळेत 15 ऑगस्ट 26 जानेवारी 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो तर यालाच इंग्रज उचकून लावतो पोरांच्या गोळ्या खातून जाता घरी वाटलं केलंय पिढीचं मला वाईट वाटत महाराज परत बोलू नका तुमची माझी पहिली शेवटची गाठ शब्द वाटलं तर पण 10 वर्षाने तुम्हाला देवळामध्ये आरती करायला माणसं राहणार नाही तुम्ही अभ्यास करा दिल्लीमध्ये सगळे म्हातारी माणसं आहेत सत्तेमध्ये सगळे म्हातारी माणसं आहेत नवीन माणसं देवळाकडे यायलाच तयार नाही आता अक्षरशः हरिपाठाला 3 माणसं आहेत नवीन गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही बोला तुमचं काय म्हणते बोला कोण 10 वर्षाने देवळात दिवेच लावायला माणसं राहणार नाही हे बिचारे हे संस्था काढल्या म्हणून कशी 10-5 पोरांना धोतर एक टांग्याने टाळ कळतोय नाही तर काहीच करणार नाही तुम्हाला काय म्हणायचं 40% शाळेतले मुलं मोबाईल मध्ये गर्दी करून तिकडे झाले आईला घेणं राहिलं नाही बापाला घेणं राहिलं नाही शिक्षकाला काही गरज नाही त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं 10% लोक शेअर मार्केटने गेले कोणी बोलायचं नाही त्याच्या पुढे ऐका पुढची परिस्थिती अशी आहे आज पोरांवर कर्ज आहे बापांवर कर्ज नाही कर्ज आहे पाहुणावर आज बापाला फाटके कपडे घालून संसार केला पण त्याने कर्ज काढलं नाही पण
पाण्याची बाटली त्यानं घेतली नाही, मिसळ पाव खाऊन दिवस काढले, बापावर कर्ज नाही, आज पोरावर कर्ज आहे, पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, ज्यांच्या स्विचा नाही त्यांना लाख रुपयाचे मोबाईल आहे, चैनी नाही चड्डीला, पण मोबाईल 1 लाखाचे आहेत का नाही बोला, वा झाल्या डोक्यात मोबाईल. आणि बापानं कर्ज काढायचं, पोऱ्यानं मजा आणायच्या, बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम खेळायला सुरुवात केली, 4,000 लावले, 9,000 आले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 3 लाख गेलं, दुकान विकलं तिघ जण माझ्या पुढे बसली तिथं. आता तुमच्या बापान पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये, हा विनोद आहे का मला? कारण त्या बापानं काढायचं, माझ्या पोरानं हाणायच्या, आणि पोराची बाजू घ्यायला ईशानी घर सुधारायला ती म्हणते 3 लाख कर्ज म्हणजे काहीलाही नाही, पण उद्या जर आपल्या पोराने काही वाईट केलं तर इष्टितीला का आग लावता का? 3 गुंठे इकाल कर्ज, 3 गुंठे विकली, पोरानं प्यायला सुरुवात केली. ही म्हणली काही नका बोलू, तो कुठं काही देतोय. मग त्याला प्रियशी आणली, आणू द्या, लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं, किंवा कोणची का होईना, पण अशा म्हणणारे बाया पुढे बसल्या, पाहते काय नाव असं आणि वरून पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे, त्याला मी 9वी पासून पाहते, त्याच्यात गाढवात काही मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने 3री केली असती. तुझ्या असं काय पोरगी कॉलेजला गेल्यावर जेवत नाही, पोरगी आपली कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही. हे बरे दाबल उठून दाबल दाबल जा परत जेवण नका इकडं, उठा त्याला जायचं नाही, जा पटकन लांब जा. पोरगी कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही, मग कॉलेजनं काय अन्नदान सुरू केलं, रविवारी पोरगी शाळेत जाते, तुला समजत नाही, पोरगी पळून गेल्या म्हणते मला अंदाज आला, तू काय ध्यानाला बसली, तू समज. आपण जर म्हटलं पोरगी पोराच्या गाडी होईल ती तुमची, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेत नाही ना, पर्यावरणात तष्टकी करते ना, तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो, आता काय बोलायचं. आणि इंदुरीकर बोलला का त्याचा गेम वस्तुस्थिती खरी का खोटी सांग. मोबाईल मध्ये गेले, खरे खोटे बोला. 10% लोक शेअर मार्केट मध्ये गेले.
कॉलेजच्या पोरानं कर्ज आहे आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. आता 10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. तुम्ही 100 पोरं माझ्याकडून उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. मला काय म्हणते तुमचं त्याचा परिणाम आहे का नाही एका मिनिटात. या 4 वर्षामध्ये बापानं खाजा दिलाय पोराला. बोलायचं नाही कोणी. बाप शिवण हे बऱ्या दात नको सरळ जरा. या 4 वर्षात बापानं खाजा दिलाय पोराला. मुलगा गेला बाप शिवत नाही. काय कुटुंबांची अवस्था आहे. रात्र दिवस कष्ट कशासाठी करायचे प्रश्न नाही. हे का करायचे. हे का कष्ट करायचे. अरे रात्रीची भाजी आपण सकाळी गरम करून खायची. भाजी उरली तर ती परत सकाळी गरम करायची. आणि बापानं मुलाला खाना द्यायचा म्हणता नाही. आज ह्या 4 वर्षामध्ये महिला म्हणतात अक्षरशः तुम्हाला कळतो आई जिवंत नाही मुलगा गेला. अरे आई जर मुलाच्या प्रेताजवळ टेपा ठेवून रडत असाल तर तुम्ही आयुष्यात कमावलं काय. काय तुमच्या गाडीला आग लावायची. काय तुमच्या बंगल्याला आग लावायची. ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं ती पोरं तुम्ही सोयीची बनवली नाही. हेच तुम्हाला बाबाने शिकव. काय केलं तुम्ही. आज एक मुलगा गेला तरी आई त्याच्या प्रेताजवळ डोकं ठेवून रडते. अरे तो मुलगा शिमेवर गेला असता तर ठीक होत. अपघातात पिऊन. आणि महाराज या 4 वर्षात महिला म्हणतात एखादं म्हणून तरुणपणात केला त्याचं प्रेम जर मुलीला बाहेर काढलं तर अक्षरशः प्रेताजवळ जाणारी पोरं मुली आणतात. काय या पोरांना माहिती माझा बाप घ्या. काय माहिती त्यांना माझी आई विधवा नाही. काय माहिती त्यांना माझ्या आईला विधवापणाचा ठाक लागला. पोर आईला स्पष्ट विचारतात आई माझ्या बाबाला लोक काम घालतात. आणि तीच पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं. आणि तीच पोरं प्रेत पेटवल्यावर म्हणतात आई पेटवलं का माझा बाप. माझ्या बाबाने काय केलं. माझा बाबा पेटवला. आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही. तुझा बाबा देवाघरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवाघरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात आज खेळत का नाही रे. तू खेळत का नाही. अरे माझा बाबा देवाघरी गेला. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला मेलाय. तुझा बाबा तुला बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं आईला म्हणत आहे मेलाय माझा बाप मेलाय. टाळकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागण आहे. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागण आहे. आणि या 3 वर्षात स्तनातले दूध पिणारी पोरं बापाच्या लागण आहे. कसायला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवडत आहे दारुड्याची. इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकाने बायकांचे लुगडे. तळायला गेला तळण विकलं नाही. तळण विकलं. 15 रुपये परीक्षे फीसाठी 40 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गात मुलगी उभी राहते. 9वीच्या मुलीला 15 रुपये फी नाही म्हणून ती मुलगी घरी येऊन आईच्या कुशीत रडते. आई माझा सोमवारी पेपर आहे मला बसू देणार नाही. आई म्हणते आज माझ्या कामाचे पैसे येणार आहेत. कामाचे आलेले पैसे 15 रुपये डब्यात आई ठेवते. सोमवारी सकाळी घेऊन जाईल सरांना दे. हा बेवडा त्या डब्यातले 15 काढून देतो आणि बायकोला मारतो. तीच मुलगी शाळेत गेल्यावर तिला शिक्षक उभं करतात तर ती पोराची आई शाळेत जाते आणि शिक्षकाच्या पाया पडते. मी भांडे घासील लोकांची पण तुमची फी भरे. माझ्या मुलीला शिकवा. 5वीची पोरगी शाळेतून येते. 3रीचा भाऊ गप्पा मारी देतात. आणि आल्यावर 5वीच्या पोरगी आईला म्हणते आई आज मला काम सांगू नको. आई मला लई लिहायला सांगितलंय. आई म्हणते लिहा दोघे अभ्यास करा गरमी जाणते. आई भूक लागली. आई मला भूक. थांब बाबा डबा काढ. पातेलं टोपलं काढलं. एक भाकर चुरली. कालवण
जेवण म्हटलं दोन्ही पोरांनी खायला सुरुवात केली. ती 5वीची पोरगी आईला काय म्हणते माहित आहे? ती 5वीची पोरगी आईला म्हणते, आई 2-3 घास खाय, आई 2-3 घास खाय. आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. ती 5वीची पोरगी म्हणते, आई माझा बाबा दारू पिऊन आलाय की रोज मारतो तुला, आई तुला जेवण येणार नाही. दोघ जण जेवून गृहपाठ लिहायला बसतात. तेवढ्यात दारुड्या बापाचा आवाज येतो. तिसरीचं पोरग दप्तर टाकतात, बहिणीच्या कुशीत घुसतं. 5वीच्या बहिणीच्या कुशीत घुसलेलं पोरग तिसरीच आहे. ती त्याची बहीण नाही आहे, आज ती त्याची आई आहे. आणि दारुड्याच्या शिव्या ऐकला की ती बहीण भावाला कुशीत घेऊन झोपते. शिव्या ऐकल्यावर भावाला झोप लागली आणि बहीण तोंडावर गोधडी घेते आणि माझा बाप माझ्या आईला कसा मारतो हे गोधडीतून तोंड काढून पाहते. मी नाताली बायकोला मारतो. हो, ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला. हो, हे आज माझ्यासमोर कीर्तनात बसलेल्या 80% लोकांच्या घरातील चित्र आहे. आणि हे तुम्ही म्हणता गरीबाचेच नाही, ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांच्या घरात याच्यापेक्षा बाहेर तमाशा आहे. ते जेवत नाहीत, जेवत नाही. हो, जेवत नाही ते. हो, ते जेवायला बाहेर आहे का? चेंज 150 रुपयाला पिठलं भाकर खायला काय नाही करावं. कोटीचा बंगला बांधलाय, पोहे खायला टाकलो फॉर्मनात प्लेट टाकलं. कशाला बायका गेला मारायला? इथं शेतकऱ्याची बाई माहिती आहे तुम्हाला? नवरा जर म्हणलं ना मला लग्नाला जायचंय, बागा फिरा 2 तास खाऊन जा, कवा होईल कवा नाही. वा तो असं करायला टाईम लागल. त्याच्यात काय रात्रीचं शिल्लक आहे, 2 मिनिटात गरम करते. अर्धी भाकरण वाटीवर कालवण नवऱ्याला देते जा लागला. ही बांगल्यातून निघते हायवेला. लाज वाटली का बांगला बांधताना? पाणीपुरी खाते शर्टिंग करून पाणीपुरी. बाबान खाल्ली पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना डोकरी सगळं आणि तुम्हाला काही लाज बीज असं काहीच वाटत. अक्षरशः पिठलं भाकरीला 150 रुपये लागत मला एका माणसाला. पिठलं भाकर 2-4 गाजराचा खापा, काकडीचा खापा, पिठलं दोघांना 300 रुपये लागले. 300 रुपयाचं जर तो डाळीचं पीठ आणलं असतं महिनाभर नुसते भजेच खाय. काय तरी लोक तुम्हाला असं काहीच वाटत नाही. सगळं डावलेला चेंज. हन्या रोट्या 22 रोट्या हन्या, सुकी कोंबडी अख्या रात. जाईल झाला तू काय लग्नाला लग्नाला गेलं चांगलं खायचं सोडून तो मन थांबते. नुसतं पांढरं पाणी आहे, त्याच्यात काहीच नाही. त्यात का साखर खाणे हीच गत असते. घरी आला 5 रुपये गेला बाहेरच येईल. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलो का खाल 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 खाल. उभं राहिलं गडगड गडगड, बसलो का खाल 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 खाल. आणि त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आता का आग लागली त्याच्या. आमची जुनी आजी बाई दही करायची, दही मडक्यात त्याचं तोंड फाटक्याला बांधायची. आजीनं जर मडकं सोडलं ना दही काढायला तर शेजारच्या घरात वास येतो. प्युअर दही. आणि ती दही आहे ना आजी अशी याला नव्हती काढी, पालत नव्हतं होत मडकं, समशाने काढायचं आणि ती टाकली काढायची. त्याच्यात एवढा मुलाचा खाल टाकायचा. एक भाकर दही खायचा म्हातारा 12 वाजे पोहोच नाही पाहिजे. काही माणसं बरं त्याला शुगर नाही, बीपी नाही, पांढऱ्या नाही, तांबड्या नाही.
हे पिशी तो कुठून आल्यात काय खाला पहिले जाऊन जेव्हा आता एवढ्या काय पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या काला तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या काला दोन्ही काला उचला द्या मागच्या 2-4 तारखेला मला 2-4 दिवस ताप येत होता मला एकदम म्हणला पिशी कमी राहिला बरं झाल्या बा दुसरं म्हणलं तुम्हाला चिकन पुण्या झाला आणि तारखा झाले बाकी चिकन पुण्याला आराम करावा लागतो असं म्हणले मी एक कीर्तन बुडवलं नाही तिनंच काय चिकन पुण्याच गेलो असं उभा राहिला तर थंडी यायची कीर्तन करायला 3 गोण्या खायचा उभा राहायचा पुन्हा कीर्तन संपलं 3 खायचा झोपायचा पण मी टोचून घेतलं नाही मी अजून इंजेक्शन नाही मारतो कोणती ब्लड टेस्ट नाही आपल्याला येईलच झाला मला एवढा व्यायाम केलो धापच खाला मारायला आता एक तिसरं सकाळपासून जवळ असं तर 4थं घालून असत मोठ्यासाठी करावं लागतं काय एक तर थोडी राग येतोय लोकांना पण थोडं तरी आपल्या माणसांना आपण बोललं पाहिजे आणि तुमचे ना का बोलायचं नाही तुम्हाला आणि आमच्या बोलण्याचा राग येऊ द्या पण 10% जरी बदल झाला तर जीवन बदललं आणि आज बदल करणं काढायचं आम्हाला काही लोकांना शिव बोलताना बोलला का नाही पण आपल्या माणसाला बोललं पाहिजे आज पिढी संपली सर्व बस शाळेत ते मोर पटकन पहिले पहिले सावधान चांगल्या भाजी लोक सावधान नाही सावधान म्हणतो पहिले पहिले सावधान सावधान कितीला सातवीला सावधान पहिले पहिले सावधान रिलॅक्स रिलॅक्स नवीला कोण येतं नवीला हे जो आहे तो सांगत बाकीच्या निशांत करू हे बरे नवीला तू किती नवीला कोण येईल कुणीच नाही 8वीला 8वी हे बरे तुला कळलं सर्वात 8वीला कोण आहे 8वीला आहे तू इकडे बघ बाकी नका सांगू इकडे बघ 8वीला आहे तू शिमी का मराठी शिमीला का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस दात नका काढू सगळं नाही चालणार मी ती थोबारातली घाण काढ रे एक कोटात बोट घाल बोट घालते एक कोटात बोट घालती घाण काढ नाही कानपट्टी ठोंदे जा ते ठोंदे तू मी आहे ते ठोन ती घाल एक कोटात बोट घालून काढ मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस लिक्विड करेक्ट स्टोन सांगू नको रे इकडे बघ उड सांगू नका कोणी सॉरी कार्बन रॉंग कार्बन इज ए सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस 10वीला कोण आहे का 10वी वाले कोण आहे हा सीमी का मराठी सीमी का मराठी मराठी एक सीमी मराठी आवडत नीट आवडत साधनेतील उभ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात प्रकरण नंबर 2 विज्ञान पेपर 1 मुद्रा सांगू नको तू दातो काढून दे तुझ्या माणसाने हातो करणारा हे ते बरेच्या तोंडात काढ ते घाल ते हा काय काय तुझं बोट घालते तोंडात ते थोड 2 त्याच्यात विठाला दाढीवाले आवडत साधनेतील उभ्या रेषांना कर म्हणतात आणि आडव्या रेषांना आवडतं म्हणतात विज्ञान पेपर 1 10वीला कोणी कोण आहे हा कोणीच नाही का
नवीला नाही, मग अंगणवाडी दहावीला कोणी पोरी आता तिघी दहावीला नाही त्या दहावीला आहे तुम्ही कोणी दहावीला कोणीच नाही का नवीला आहे तू सिमी का मराठी हा दहावीचे बोर विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 अशी एक आकृती आहे तिचं नाव काय फ्रेमिंगचा रूल पण कोणता फ्रेमिंगचा मराठी का सिव्हिल आहे का मग चॅप्टर नंबर 1 चॅप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 one diagram is followed what is the name of that figure chapter number 4 paper number 1 one diagram is followed what is the name of that figure name of that figure is right hand rule and left hand rule name of the scientist is Fleming similar to action and reactions are equal but in a direction in the body it is called hey तू किती रे सगळी बापाच्या बायको टिपटिप म्हणतात वाईट हे बघा बापाची बायको काय म्हणतात शांत बस रे तू किती आहे सातवीला पाचशे आहे का गजानन काढले किती चार तू कितीला आहे शाळेत कितीला आहे विषय किती सांगू नका 8 विषय किती 4 कोणाचं म्हणणं आहे बोटवर करा खाली 8 म्हणणं कोणते करावं खरं खाली दोघे चुकीचे दिशा आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय नैऋत्य अप्पर अँड डाऊन वर आणि खाली चला हरिपाठ हा ग्रंथ टिपटिप या संतांनी लिहिला मोठ्या माणसाला सांगायचं नाही हे टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे मी नाही म्हणतोय तरी तुम्ही तेच करतो तुम्ही शांत बसा ना टिंब नदीमध्ये गाठा कुणाला नाही तरला शाळेतले बोरं हे पोरांनो ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे आणि तो कोण आहे वर्षा करेक्ट आता इथे नवीन गाणं आलं ते कोणतं रे आप्पाच्या करेक्ट आप्पाच्या करेक्ट आता एक नवीन आलंय ना पुष्पराज चुकेगा नाही करेक्ट आणि आता एक नवीन आलंय ना अख्ख्या रुईत ऐकून गेलं पाहिजे आला पाटलाचा त्याने घाटात केला याला 2च माणसं जबाबदार तुमच्या आई आणि आता उघडी बोलायचं नाही आता वाईट आहे का देवाला 2 मुले आहे एका मुलीचं नाव भूपाळी आहे आणि एका मुलीचं नाव विरही आहे कापला जरा बारीक आहे का महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला आहे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकत नाही का ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार मजा काय ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा
काय मजा, काय जगायचं, जगून करायचं काय? मागच्या अवलाद पैदा करायचे, त्यांचा तमाशा करायचा, त्यांचा मार खाता शुगर वाढून मारायचं, याच्यापेक्षा काय? आता पहिलीची मुलगी आहे तिचं नाव विलयी, आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विलयी पाहिजे नाही, कारण आजचा अभंग भोपाळीचा आहे. आता भोपाळी कशी महिला मंडळ आहे का? नवरा खास आहे आणि सास सासरी खराब आहे. आता तुम्ही नाचू शकता, नाचू शकता, कारण नवरा खराब आहे, चांगला आहे, सास सासरी खराब आहे. आणि तुम्हाला माहिती ते म्हातारी कधीतरी मारणार आहे, तो बैल आपल्या ताब्यात येणार, आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जात नाही. पण ती भोपाळी नावाची मुलगी या शरीरूपी गावात जन्माला आहे, शरीरूपी गावात. आणि शरीरूपी गावात भोपाळी नावाची जन्माला मुलगी आहे. तिचा बाप पांडुरंग आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, आणि ती याच्यात आली. आणि ती वयात वाढायला लागली. वाढायला आल्यावर ती लग्नाला आहे. मुलीचं नाव धोनी सोनाला. भोपाळी लग्नाला आलं. पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. बाप ज्या घरात येईल त्या घरात पुरीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता पूर्वी ज्या शिंगराला प्रपोज करेल त्याला जावाई म्हणून आपण मोकाटी घ्यायचा, हा आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण आता हिलाच कुठला पुरीनं झक मारल्यामुळं तुरा काढून नॉन्सला जीव घालायचं. या हलकटाओ गुलाबजाम खा आणि लपण्याच्या लग्नाला आशीर्वाद द्या. कारण पुरीचं एक वैशिष्ट्य आहे, कोणती पोरगी घ्या, कोणती महाराष्ट्रातली जगातली मुलगी प्रेम करताना कधी ब्रिलियंट मुलावर करत नाही. हा जगाचा एक पोरगी हुशार पोराच्या गादीच लागणार कधीच नाही. पोरगी प्रेम करताना बंगडीच पोरावर करणार. बंगडी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दलितली, विहिरीवरच्या मोठी चोरीतोय, खिबली चोरीतोय, खिबली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नटबा तिकडे. पोरीचं वैशिष्ट्य आहे. आता ही पोरगी वयात आली, त्या पोरीचं नाव आहे भोपाळी. आणि बापानं असं ठरवलं का पोरगी बाहेर गावात द्यायची नाही, याच गावात द्यायची. याच गावात जन्माला आली इथंच देऊ. या गावात त्याने नवरा पाहिला त्या बापाने, त्या नवऱ्याचं नाव आहे काम. नवरी आहे भोपाळी आणि नवरा आहे काम. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो, आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनाकडे ट्रान्सफर केलं जातं. आणि मनामध्ये काही डेअरिंग नसल्यामुळं मन 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि 10 इंद्रियांना खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. दुसऱ्या त्याचं असं स्पष्ट म्हणणं आहे, हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवी इतकी सुंदर आहे, येत इंद्रियाचे जे म्हणते तेच पुरुष करते, ठरले न तरती विशेष. आणि शरीरात काम तयार झाला का त्याला 7 गोष्टी ऐका. 1, कामाला जात नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला वय नाही, कामाला काळवेळ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. कामाला लाज नाही, तो केव्हाही तयार होऊ शकतो. कामाला वय नाही, काही वय नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही. महाराज मत्स्यगंधेच्या अंगाचा सुगंध येत नव्हता, दुर्गंध येत होता, तरी पराशर ऋषीने तिथे संग केला आणि त्याचं शरीर सुंदर करून दिलं. तो सूर्याला थांबू शकला, पण शरीरातल्या कामाला थांबू शकला. तुम्ही अभ्यास करा, 80,000 बायका असणाऱ्यांना सुद्धा काम खवळला, तर सगळ्या नगरी सगळं खानदानीचं वाटोळं झालं. एवढंच नाही तर स्वतःच्या भावाला फक्त भजन करून नंका मिळवली आणि यांना कामापायी नंका घालवली. तुम्ही अभ्यास करा. लोक म्हणतात असं तसं तसं नाहीये ते, व त्या जरा बारीक ऐकायचा. लोभ जर तयार झाला, सोन्याचं हरित कधी असू शकत नाही, पण ते भासमान झालं. आता ब्रह्मांड नायकाची बायको राक्षसा जताना घ्या अशोकवनात राहिली. आणि स्वप्नात सुद्धा कधी बापाच्या आलं नव्हतं
की माझ्या मुलीला वनकरी नेसावी लागतील, पण ब्रह्मांड नायकाच्या बायकोला सुद्धा वनवासाला जावं लागलं. तुम्ही कमेंट कमी करा. काळ जर बदलला ना काही करू शकतो. तुम्हाला माहिती म्हणून सांगू, 100 पोरं एका दमात मारणारा भीम, 100 पोरं एकटा मारणारा भीम महाभारताच्या शेवटच्या पर्वामध्ये भीमाला आणि पांडवांना सुद्धा सांगितलं गेलं, तुमची वाईट दिवस येतील, तुम्ही स्वर्गारोहण करा, निरीक्षण करा, कारण तुमचे दिवस आता संपले. तुम्ही विषयाचे लाडू खाले ठीक आहे, तुम्ही राज्य जिंकलं ठीक आहे, त्या कौरवांचं वाटोळं केलं ते ठीक आहे, पण तुमचा जर काळ बदलला तर तुम्ही अपमानाचं जगा. म्हणून महाभारताच्या शेवटच्या पर्वात स्वतः धर्म स्वर्गाला निघाला. काय जीवन आहे त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. भारताचा सम्राट धृतराष्ट्र 100 पोरांचा बाप अरण्यात जळून गेला आणि ज्यांना अख्ख्या जगाने त्रास दिला ती माऊली विश्वाची आई झाली. याच्यापेक्षा काय अख्ख्या लोकांनी त्रास दिला, पण तुकाराम महाराजांना वैकुंठ म्हणतात. तुम्ही अभ्यास करा माणसाशाचा. आपल्या सत्यात फोटो आहे मोठे साहेबांचा. 5 वर्ष जर त्या माणसाचे सत्तेकडे शोधले तर आयुष्यभर तुम्हाला संघर्षातच होतो. आयुष्यभर त्या माणसाचा एक गुण घेण्यासारखा होता. तुम्ही मोठे साहेबांचे 2-3 गुण निरीक्षण करा. संघर्ष म्हणजे संघर्ष, तडजोड नाही. अभ्यास करत झाली, तडजोड झाली फुकट नाही. ते ऋषींच्या पंक्तीत त्यांचा फोटो आहे. भगवान बाबा ऋषी आहे, त्यांच्या पंक्तीत त्यांचा फोटो आहे. तुम्ही काही गावांमध्ये चौक जर पाहिले तर मुंडे साहेबांच्या फोटोच्या खाली दैवत शब्द आहे. कशामुळे जरा निरीक्षण केलं आपल्यासारखे वागले. आपण 100 रुपये घेऊन ग्रामपंचायतीला मतदान करणारी माणसं एका मिसळसाठी तू जर येळ भरी करतोय, कारण तडजोड नाही. दुसरी गोष्ट, मला नको माझ्या ऊस तोडणाऱ्याला सुद्धा मिळालं पाहिजे. आपण काय करतो महाराज, माणसाची गुण पाहत नाही आणि मग ते चुकीचं ठरतं. व्यक्ती कोणती असू द्या, त्याच्यामध्ये काही वाखाणण्यासारखे गुण आहेच. आता हे आपण एवढे लोक बसले जाऊ द्या, पण एखादा गुण प्रत्येकामध्ये असा आहे का तो आपण हरला पाहिजे. सगळे आता हा पप्पन आहे, वाजवणं सोडा, पण मुलं सांभाळतोय हा गुण हरला पाहिजे. तुम्ही जगातली कोणतीच माणसं वाईट नाही, त्यांचे गुण निरीक्षण करीत. आपण काय तो नालाय तुला काय माहिती, तुम्ही असं डायरेक्ट कसं म्हणा. उत्तमातले उत्तम गुण मुंडे साहेबांमध्ये होते. भगवान बाबाच्या आरतीकरण काय का, मामनबाईच्या आरतीकरण, अहो ती नाथबाबा पासूनच्या परंपरा घ्यायच्या, त्या आजच्या परंपरा नाही. एकनाथ महाराजापासूनची परंपरा भगवान बाबापर्यंतची आहे. आपलं बोगस पण ठेवायचं नाही. हे काय मला बरेच लोक म्हणतात तुम्ही एवढं बारीकच काय पाहता, बारीक पाहिलं ना ते किती नाही. तुम्ही अभ्यास करा. उगाच आपलं चाललंय पांढरी केस काळी केली म्हणजे झाला, विषय काढला म्हणजे झाला पाहिजे, 1500 प्याला म्हणजे झाला गावाचा बाप. त्याला काय म्हणत. हो, ती पोरगी वयात आली आणि तिला काम नावाचा नवरा करून दिला. त्या पोरीचं नाव आहे कुप्पाडी. इथे तुम्ही काय काळजी करायचं नाही. आता तो नवरा तिला करून दिला. आता त्या नवऱ्याची आई हिची कोण होईल, सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. किचकट ठेवाय का, नवरा काम, सासू वासना. आणि आज सगळ्या लोकांची वासना आहे. आणि त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा सासरा, त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ काय दंभ.
मी नसलो कोण वाशी, मी नसलो साल कोण म्हणा, मी महाराज आहे, तू चक्र नाही. रुपये झाले तुम्हाला. आता आमच्याकडे नवीन कीर्तन काळ झाले का, कार्ड छापले आणि कीर्तन शब्द येड्यांना वाटायची. आणि त्या कार्डावर काय छापितात, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण काळ, शिवचरित्र काळ आणि समाज प्रबोधन काळ. मग सगळं तू एकटाच करीतो आणि 31 वर्ष काही खेकडं धरितो. काय भावाला तुम्हाला 31 वर्ष झाले, हे नट ना नट मोकळा झालाय. तुमचं पेंड फक्त असं आलं नाही, माझं इकडून तिकडं आलं. हे 31 वर्ष दांडीवर गेले महाराज. तुम्ही कुठे इकडे एकदाच हात करू शकता, मी 6 वेळा उलटा तिला करू शकतो. उमलं घेतो काय नटना नट तिला. माझ्या इतके कीर्तन कोणी केली नाही. एका जन्मात 10 जन्मात कोण होणार नाही, एका जन्मात करतात. 80 खाली महिना खाली नाही. एक कीर्तन केलं आपल्याला झोपायचं नाही. आणि अजून 2 वर्ष आयुष्य तरी टाळ्यावाला मी 2 वर्ष लावा. हा विनोद नाही. या कीर्तनाचा थोड्या लोकांना राग येतोय, पण आता त्याला पर्याय आणि ना पुढे. हे आता हिचा नवरा कोण झाला, काम. हे सासू झाली वासना आणि सासरा झाला दंभ. आणि त्याने याच्यात तमाशा केला. आता घोटाळा असा झाला, त्या सासऱ्याला 4 पोरी आहे. तर ह्या कोण होती तिच्या नंदा. त्या नंदांची नाव आहे का, आशा, इच्छा, कृष्णा आणि कल्पना. आता त्या चौकीला 6 भाऊ आहे. पार्टीला तगडी. आता फास्ट मध्ये सांगा, नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4 आणि 3 6. आणि ती आली या गावात नांदाय. आधी नांदायला आली तर सप्त बसला. त्या काल्याचे कीर्तन बापाला वाटलं मुलगी सप्त्याला आणावं. देवाला याच्यातल्या देवाला याच्यात देव याच्यात. आज बाबाला भाऊला दाखवलं. गेले आणि बाप केला, बाई उद्या रुईचा काल आहे आपला, आलोय न्यायला. बाबा त्यांना विचारा, त्यांना जावय बा मुलगी पाठवा. काय मामा आपलं काय चालत या घरात. मी 9वी पासून तुमच्या मुलीच्या शब्दाच्या पुढे नाही. माझ्या आईला इशारा, येईन बाई येईन बाई, येईन बाई. मुलगी पाठवा. काय याई वा, दारातली कुत्री घरातली मी सारखीच. ती वड्याव मुखती, मी घरात मुखते. माझंही कुणी ऐकायला, तिचंही कुणी ऐकायला. मग याई वा, हो याई वा. मुलगी पाठवा. काय याई वा, मी तर वांग्यातलाय. बाप पुरी जवळ गेला. बाबा काय हो बाई, आलतो न्यायला, नाही पाठवलं त्यांनी. बापाच्या बापाच्या डोळ्याची कळवली झाली. बाप कोणता आहे, कारण मुलीला पाठवलं नाही. पोरगी काय म्हणते ऐका बाबाला. बाबा डोळ्यातलं पाणी बसून माझ्या दारात येऊन तुम्ही लढायचं नाही का. हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान. पुरीची आई नवऱ्याला लग्न झालं पुरीला सांगायची, नीट राह, कष्ट कर, सहन कर, सुखाचे दिवस येतील, आमची अपेक्षा करू नको. उद्या जर आम्हीच आमच्या सोनाच्या ताब्यात गेलो तर तुझ्या जीवनाची बरबादी होईल. काय आई सांग, काय आई आई म्हणायची बाई
भांडे घासायची वेळ आली ना घास, थोडं भांड्यातलं उष्ट खायची वेळ आली तरी काय, पण बाई उद्या जर तू आमच्या घरात आहे आम्हालाच भाकर नाही तुला पोत सांभाळेल. काय विचार होते महाराज लोकांचे. आणि आता या 5-6 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगितली एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे, तो पाहुणा इकडे घेऊन ये, पण तू सासऱ्याचे कपडे घ्यायचे नाही. अच्छा सांगणारे तिघी जणी माझ्या पुढे बसले आता. आणि पुरीच्या संसारात पुरीच्या आईनं लुडबुड केल्यामुळं पुरीच्या संसाराचं वाटोळं झालं. पुरीची आई अशी कळत काही नाही, बाई 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 भांडे घास नको, तो बैल सांभाळतो. पुरीला जर सासूरवास असला आणि पुरीचा बाप जर भेटायला आला तर पोरगी बापाला ओळखायची, मला सासूरवाशी म्हणून माझा बाप. पोरगी काय करायची माहिती, चहा घेऊन बापाला जायची. बाबा तुम्हाला कळलंय ते खरं आहे, पण इथं शब्द बोलायचा नाही. चहा प्या, गप्पा आणा आणि जा, पण ह्या बाबत बोलायचं नाही. मी नेल्याचा निरोप येईल ना तेव्हा या. बाबा मी तुमची आहे, माझ्या घरात मरेल, पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. म्हणून जुन्या बायांचा संसार आणि पुरीचा बाप असा गाव बोलायचा. आणि टप्पे मूर्ख आहे का तुम्ही, तुम्हाला काही प्रसंग बिरसंग काही कळतो का नाही, बारीक दोन घेत का त्या पुरीचा बाप असा गाल बोलायचा पुरीचा. आणि काय म्हणायचं माहिती पुरीला, बाई सूर्याला सुद्धा ग्रहण आहे, चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, जातील तुझे दिवस, पण आज जर तू सहन केलं ना आमच्या आशीर्वादाला तुझं कधी वाईट नाही. आणि ज्या महिलांनी संसारात सहन केलं त्या आज मजेशीरच. म्हणून सगळे पुरुष त्यांना ठेवा. आपला बाप आणखी बाजार होता, पण आपल्या बापानं आपल्या एकाही बहिणीचं वाईट केलं नाही हे विशेष आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बहिणी बापानं चांगल्याच घरात दिल्या. काही काही बहिणी आपल्या अशा आहेत त्यांच्या घरात जायची आपल्याला लाज वाटते, इतकी चांगली घर आहे आणि मुली पाहून दिली आमचे बाजार बाप आपला. पण महाराज एकाही भावाला बहीण सांभाळायची वेळ आली नाही याच्यापेक्षा बुद्धिमान बाप कोणता. काय आपला बाप हुशार होतो. जाऊ द्या, जमलं ना लग्न, जमू द्या, जातील थोडे बैल, विकले जातील बैल, विकू द्या, वय थोडस बायकोच्या घरातलं सोनं कमी होऊ द्या, पण माझ्या मुलीचं आज जर चांगलं झालं नाही ना, उद्या माझं शरीर जर थकलं ना तर मला मुलीची चिंता करून मारावं लागेल. ही धोत्रावाल्या बापाची निशाण. आज तुम्ही आणि मी कोटी रुपये कमवले, लग्नाचे कर्ज फिटायचे आत घटस्फोट इतके आपण केले. आपला बाप शाळेत गेला नाही, पण 4 पोरी होत्या, टोले जग बंगल्यात राहत्यांच्या. मस्त पैकी वड्यावर बसून म्हातारी नातू सांभाळली, पाहुण्याशी गप्पा आली. ही पुण्य आहे कोणाशी. आपल्याला एक एक पोर झाले, एक सुईचं बनवता आलं नाही. एकच गाड्या घे, बंगला पार, टीव्ही घे, 4 कोपऱ्यात 4 मोबाईल, सगळे करायचे. पोराची गेम वेगळी, पुरीची गेम वेगळी. बायको नवऱ्याला फोन करून सांगितली, चहा झाला पूजा करा. काय कमवलं ना आपण. अरे आपल्या बापानं कसले सगळे कमवून तेव्हा आपल्या बापाने काहीच नाही कमवू द्या, पण आपल्याला कोणाच्या दारात ठिकाणी केलं नाही. आहे का नाही तुम्हाला मला झोपायपुरती जागा आहे का नाही, अन्न झाकायपुरते कपडे आहेत, आणि अजूनही आपल्याला कोणाला म्हणावं लागत नाही मी कामाला येऊ का. ही कुणाची पुण्य आहे बापाची. आणि ती पोरगी नांदायला आली, सासरा नाही म्हणला, पोरगी रडली, बाबा
डोळ्यातलं पाणी पुसा. माझ्या दारात येऊन तुम्ही रडताना याला कारण आहे बाबा. याला तुम्ही जबाबदार आहे, मी जबाबदार नाही. काग बाळा असं का बोलते तू? बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर काम नावाचा नवरा तुम्ही मला करून दिला नसता तर तुम्ही देव असून माझ्या दारात रडायची वेळच आली नसती का? बाबा आता ऐका, माझ्या दारात येऊन तुम्ही रडले हा जरा तुमचा अपमान आणि त्याच्यात माझ आहे. मग आता एक काम मी करणार आहे बाबा. कोण? पोरगी कोणती? उपाय काय करशील का बाई? आता ऐका मी काय करणार आहे. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाच्या सासूला मी नामात तल्ली करणार आहे. धम्म नावाच्या सासऱ्याला मी घरातून हुसकून देणार आहे. आणि 4 नंदांचे लग्न करून देणार आहे आणि 6 दिरांना वायलं काढून देणार आहे आणि मी तुम्हीच राहणार. काय पुरगे? आणि एकदा माझ्या हृदयात देव राहिला का सूर्याचा प्रकाश दिवसा आहे रात्री नाही, चंद्राचा प्रकाश रात्री आहे दिवसा नाही. सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे, ट्यूबचा प्रकाश मर्यादित आहे, चिमणीचा प्रकाश मर्यादित आहे. पण माझ्या हृदयामध्ये ज्ञानाचा असा प्रकाश पडेल, असा प्रकाश पडेल. हजारो सूर्य जरी एकत्र आले तरी
त्याला त्यांची जयंती पुण्यतिथी. कोणता प्रकाश हा? सूर्याचं नाहीये. सरपंचाची किंमत गावापुरती आहे, आमदाराची किंमत मतदारसंघापुरती आहे, तालुक्यापुरती आहे, खासदाराची किंमत त्याच्या मतदारसंघापुरती आहे, मुख्यमंत्र्याची किंमत फक्त महाराष्ट्रापुरती आहे, पंतप्रधानाची किंमत देशापुरती आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या जगात आहे. आणि मग भगवान बाबाने वामन भाऊने जो प्रकाश पाडला त्याला कोणता म्हणायचं माहिती का? सहस्र दीपे दीप कैशी बरोबर प्रकाशली. आणि फायदा काय? उजळल्या दस दिशा गगना आदेश. अख्खा ज्ञानाचा पण कपड्याला त्याला कोण खात? एखादा माणूस लई गोरा आहे, काय करायचं? काय आग लागली? स्मार्ट नाही हे काय करतात? स्मार्ट नाही पण बेशक खराब. हा, इथं ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. आणि ज्ञानाचा प्रकाश संत भगवान बाबाची मोहम्मद भाऊची सेवा केली तरच पडेल. कौतुक करावं तुमच्या गाववाल्यांचं महाराज. कौतुक करावं तुमच्या गाववाल्यांचं. कार्यक्रम भैरवनाथ तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक उद्याचं आजचं कीर्तन सेवा भैरवनाथ तरुण मंडळ, उद्याचं अन्नदान कार्यक्रमाचे आयोजक. तुम्ही सप्ताह करायला लागल्यापासून मला वाटतं मला 7-8 वर्ष झाले असते. तुम्हाला भगवान बाबांनी काही कमी ठुलक सांगा ठेवणारच नाही. फक्त इथं थोडं देत जा, देवाला देत जा. 100 द्यायचे 25 द्या. आणि देवाला दिल्यावर देव तिप्पटच देतो. ते आपलं नेमकं काय घोटाळा होतो? मोठीचं लग्न करायचं आणि बामणाच्या पैशावर पाडणार. त्या बामणाला मंगल असते का? नको. तो काय केलं वास तुला 500 द्यायची. मंगलाष्टक लग्न तर पहिलं नवीनच जमेल होत. आता आम्हाला फक्त लोकांनी इज्जत घालू नये म्हणून तर लग्न करायचं. आम्हाला एक कपडे तर माहीतच होत. तुला लोक नेमकं तिथं कमी करतात. कौतुक करावं तुमच्या भैरवनाथ मंडळाचं. आणि बसणाराने मला खोलवायचं का नाही? वाजले किती? 11 वाजले. तुमचा आज काय विचार आहे? सच शिकलो. आमची कीर्तनांचा थोडा राग येतोय, पण थोडं आम्ही जाऊ द्या. आम्ही काय थोड्या दिवस येईल, पण आमच्या बोलण्याने तुम्ही फायदा करून घ्या हेच आम्हाला सांगा. आमचं भाव ऐक जाऊ द्या. आम्हाला पूर्ण येणं म्हणायचं येणं म्हणा, आगाव म्हणायचं आगाव म्हणा. 5% जर आमचं ऐकलं ना 100%